वसई विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्यात आज संध्याकाळी 6 वाजता जे आहे मतदान संपलं। शांततेत मतदान पार पडलं। तुरळक घटना वगळता कुठेही अनुचित घटना घडली नाही। सर्वच राजकीय पक्षांनी कसोशीने आपल्या मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वसईमध्ये 54% मतदान झालं होतं, परंतु संपूर्ण पालघर जिल्ह्याची आकडेवारी अद्याप आली नाही। ती आकडेवारी येण्यासाठी रात्रीचे 10 वाजू शकतात, परंतु अंदाज जर आपण घेतला तर 50 ते 60% मध्ये मतदान होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते। कारण आता जवळपास 7 वाजत आलेले आहेत, तरीही डहाणूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान सुरू आहेत आणि मोठे CPMचे लोक जे आहेत ते गेटच्या आतमध्ये आलेले आहेत आणि त्यांना मतदानाची प्रक्रिया सध्या सुरू आहे। त्यामुळे एकंदर मतदानाची आकडेवारी येण्यासाठी संध्याकाळ होऊ शकते, रात्री 10-10:30 देखील वाजू शकतात। तर दुसरीकडे ज्या ठिकाणी शहरी भागामध्ये मतदान झालं त्या पेट्या ज्या आहेत पुन्हा एकदा सील करून त्या बसच्या मार्फत आहे मतमोजणी केंद्रावर सोडण्यात येणार आहे। त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील आहेत। आज ह्या मतदान प्रक्रियेत पोलिसांचा देखील विशेष आभार मानावा लागणार आहे, कारण संपूर्ण पालघर जिल्ह्यात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागलेलं नाही। कारण 5 वाजेपर्यंतची जी आकडेवारी समोर आलेली आहे त्यामध्ये एक धक्कादायक अशी आकडेवारी आहे की सर्वाधिक कमी मतदान हे नालासोपाऱ्यात झालेले अवघड 44.96% मतदान, म्हणजे 45% मतदान झालेले आहे। हे मतदान हे डोकेदुखी ठरणार आहे, कारण नालासोपाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी यांची एक गठ्ठा वोट बँक आहे, परंतु एवढा मोठ्या प्रमाणात मतदान कमी झाल्यामुळे ही चिंता करणारं मतदान आहे। तर डहाणूमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 62% इतकं मतदान झालं होतं। विक्रमगडमध्ये 62.70% मतदान झालेलं आहे। पालघरमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.30% मतदान झालेलं आहे। वसईमध्ये 53% मतदान झालेलं आहे आणि बोईसरमध्ये 54% मतदान झालेलं आहे। त्यामुळे नालासोपाऱ्यातली जी आकडेवारी आहे ही विचार करायला लावणारी आहे। त्यामुळे ह्या आकडेवारीवरच कोणाची सीट निघणार हे पाहावं लागणार आहे। तर वसईमध्ये जे 53% मतदान झालेलं आहे ते नेमकं कोणाच्या बाजूने आहे, ते बहुजनच्या बाजूने जाणार की मशालच्या बाजूने जाणार ते देखील निर्णायक आहे। कारण शहरी पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विशिष्ट समाजाने जे आहे की भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं आहे, तर पश्चिम पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात विशिष्ट समाजाने मशालच्या बाजूने मतदान केलेलं आहे। त्यामुळे तिरंगी लढत जी आपण म्हटलं होतं की मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। त्यामुळे ही मतदानाची जोपर्यंत संपूर्ण आकडेवारी येत नाही तोपर्यंत राजकीय पक्षांना आपल्या विजयाचा किंवा आपल्या मतदानाच्या आकडेवारीचा अंदाज लावता येणार नाही। परंतु असो, मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। तुम्ही ज्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे तो उमेदवार जिंकलाय की हरलाय त्यासाठी आपल्याला 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे। 4 जूनला संपूर्ण देशाचा निकाल लागेल, त्यासोबत आपल्या पालघरचा निकाल लागणार आहे आणि तुम्ही ज्या उमेदवाराला निवडून दिलंय तो हरलाय की जिंकलाय त्यासाठी 4 जूनची वाट पहा। कित्येक वेळा असं दिसतं की मतदारांची गर्दी मतदानाच्या शेवटच्या तासामध्ये म्हणजे 5 ते 6 या वेळामध्ये मतदान केंद्रावरती होत असते। याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या सूचना अतिशय स्पष्ट आहेत। 6 वाजेपर्यंत जे कोणी मतदान केंद्राच्या आवारामध्ये मतदानासाठीच्या रांगेत उभे असतील त्यातल्या प्रत्येक माणसाचं मतदान होईपर्यंत मतदान केंद्राचं कामकाज चालू राहील आणि सर्व वोटर्सचं, सर्व मतदारांचं मतदान पूर्ण झाल्याची खात्री झाल्यावरच मतदानाचं कामकाज थांबवण्यात येईल। त्यामुळे सर्व मतदारांना आवाहन आहे की त्यांनी 6 वाजेच्या आत आपल्या मतदान केंद्रावरती पोहोचावं आणि गर्दी असल्यास रांगेत उभं राहावं। त्यांना मतदानाची निश्चित संधी मिळेल, मग कितीही उशीर होवो मतदान नक्की करायला मिळेल।